गणूर येथील सुरू असलेल्या क्रेशरवरील स्फोटक ब्लास्टमुळे महाराष्ट्र सोलर कृषी वाहिनी योजनेची 25 ते 30 लाखाचे नुकसान, तर तेथील वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात. चांदवड तालुक्यातील गणूर व तळवाडी शिवारात व गावाच्या सीमेवर सुरू असलेल्या स्टोन क्रेशरवरील स्फोटक ब्लास्टमुळे त्यांचे दगड उडून शेजारीच असलेल्या महाराष्ट्र शासनाचे कृषी सोलर वाहिनी योजनेचे एकूण 125 सोलर पॅनलचे प्लेटा तुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच हे स्टोन क्रेशर गणूर शिवारातील गट क्रमांक 97 मध्ये असून त्याच्याच बाजूला ही मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सोलर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. याच प्रकल्पालगत तळवाडी शिवारात सुमित किशोर कुमार यांनी माऊली स्टोन खडी क्रेशर सुरू केले आहे. त्या क्रेशरच्या उत्खनन करताना स्फोटकचा वापर करताना कुठलाही पूर्वसूचना न देता त्यांनी हा स्फोटक करीत असतात. त्यामुळे शेजारी असलेल्या महाराष्ट्र सोलर कृषी योजना वाहिनी यातील दगड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी वनीकरण विभागाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हरणाचा कळप असून त्यांना सुद्धा या आवाजाने व मातीच्या धुळीने जनावर देखील तेथून पळ काढून गेली आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या सर्व घटनेचा झालेल्या प्रकरणाच्या संदर्भात चांदवड पोलिसात या प्रकरणी शुभम बालाजी खैरे यांनी भाऊसाहेब चव्हाण, जागा मालक सुमित कुवर, क्रेशर मालक सुपरवायझर अक्षय सूर्यवंशी आणि ब्लास्टिंग करणारा राजू सिंग चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास चांदवड पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल शिरसाट व पोलीस कर्मचारी सोळुंके करीत आहेत. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.